पुरवठा खंडित केल्यामुळे वीज उपकेंद्राची तोडफोड करण्यात आली आहे। यवतमाळच्या घारफळ वीज उपकेंद्रामध्ये नागरिकांनी ही तोडफोड केली आहे। कर्मचाऱ्याला ग्रामस्थांनी मारहाण केल्याची सुद्धा माहिती समोर येते आहे। तर कपिल शामकुवर आमचे प्रतिनिधी याविषयीची अधिकची अपडेट देतील। कपिल, काय नेमकं घडलंय आणि या उपकेंद्राची तोडफोड केली आहे नागरिकांनी मिळून? यामिनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक दिवसांपासून अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे। अशातच अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होत आहे। जिल्ह्याच्या बाभुळगाव तालुक्यातील घारफळ या ठिकाणी वीज पुरवठा वारंवार खंडित असल्यामुळे शेतकरी आणि तिथले ग्रामस्थ त्रस्त होते आणि याबाबत त्यांनी अनेकदा सुरळीत वीज पुरवठा सुरळीत करून द्यावा असं मागणी केली, मात्र त्यात काही सुधारणा झाली नाही आणि त्यामुळे गावकऱ्यांचा संतापाचा उद्रेक झाले आणि त्यांनी या उपकेंद्रावर जाऊन त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्याला सुद्धा इथं मारहाण केली, तिथं कार्यालय उपकेंद्राची तोडफोड केली आहे। अगदी धन्यवाद कपिल या माहितीसाठी। तर यवतमाळ मधली ही बातमी आपण बघतोय। वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिक काहीसे संतापले आणि त्यांनी या वीज उपकेंद्रामध्ये येऊन इथल्या कर्मचाऱ्याला सुद्धा मारहाण केली आहे आणि या उपकेंद्राची तोडफोड केली आहे।